नमस्कार. आजचा विषय आहे प्रयोगशाळा लॅब रिपोर्ट कसा वाचावा. पशुवैद्यक आणि शेतकरी यामधील सुसंवाद, रक्ताच्या आणि दुधाच्या रिपोर्टमधील नॉर्मल व्हॅल्यू समजून घेणे. प्रस्तावना. लॅब रिपोर्ट का आवश्यक आहे? फक्त बाहेरील लक्षणावरून आजार अचूक ओळखणे नेहमी शक्य नसते. शरीराच्या आत नेमके काय बिघडले आहे हे लॅब रिपोर्ट अचूकपणे सांगतो. अचूक निदानामुळे उपचारावरील अनावश्यक खर्च आणि वेळ वाचतो. आजाराचे मुख्य कारण समजल्यामुळे योग्य ती औषधे देता येतात. पशुवैद्यक आणि शेतकरी संवाद का महत्वाचा आहे? डॉक्टरांचा दृष्टिकोन. डॉक्टर तांत्रिक आणि वैद्यकीय भाषेत विचार करतात. रिपोर्टमधील आकडे त्यांना जनावराच्या शरीरातील रासायनिक बदल सांगतात. शेतकऱ्याचा दृष्टिकोन. शेतकरी व्यावहारिक भाषेत विचार करतात. उदाहरणार्थ, दूध कमी झाले, चारा खात नाही, त्यांना सोप्या भाषेत माहिती मिळणे आवश्यक असते. आता पशुवैद्यक आणि शेतकरी यांच्या सुसंवादाचा फायदा काय होतो? शेतकऱ्याला रिपोर्टचा अर्थ समजल्यास तो डॉक्टरांशी अधिक मोकळेपणाने चर्चा करू शकतो व आरोग्याचे योग्य नियोजन करू शकतो. लॅब रिपोर्ट म्हणजे काय? शरीराचा आरसा. लॅब रिपोर्ट म्हणजे जनावरांच्या शरीरातील दूध, रक्त आणि शेण तपासून काढलेला आरोग्याचा आरसा होय. यात शरीरातील विविध घटकांचे मोजमाप दिलेले असते. लक्षात ठेवा, रिपोर्ट सामान्यतः इंग्लिशमध्ये असतो, त्यामुळे त्यातील ठराविक शब्द आणि आकडे कसे पाहायचे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नॉर्मल रेंज म्हणजे काय? नॉर्मल रेंज रेफरन्स व्हॅल्यू. कोणताही घटक शरीरात ज्या विशिष्ट प्रमाणात असणे निरोगीपणाचे लक्षण मानले जाते ती म्हणजे नॉर्मल रेंज. उदाहरणार्थ, निरोगी गायीचे तापमान 101.5 डिग्री फॅरेनहाइट असते. त्यापेक्षा जास्त असल्यास ताप मानला जातो. रिपोर्टमध्ये नेहमी तुमच्या जनावरांचे आकडे, रिझल्ट आणि शेजारी नॉर्मल रेंज दिलेली असते. महत्वाचे, या दोन आकड्यांची तुलना करून आजार ओळखला जातो. जनावरांच्या मुख्य तपासण्या. डेअरी व्यवसायात प्रामुख्याने 2 प्रकारच्या लॅब टेस्ट खूप महत्वाच्या असतात. रक्त तपासणी, ब्लड टेस्ट. रक्त तपासणीतून जनावरांच्या संपूर्ण शरीराचा अंदाज येतो. याचा उपयोग खालील गोष्टींसाठी होतो. जनावरांना झालेला आजार ओळखणे, कोणत्या जीवाणूचा किंवा विषाणूचा संसर्ग आहे हे पाहणे, शरीरातील कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या खनिजांची कमतरता ओळखणे. दूध तपासणी, मिल्क टेस्ट. दुधाची तपासणी केवळ डेअरीला देण्यासाठी नाही तर जनावरांच्या आरोग्यासाठीही महत्वाची असते. कासेचा दाह, मस्टायटिसची सुरुवातीलाच ओळखणे. दुधाची गुणवत्ता, फॅट, SNF तपासणी. कोणत्या प्रकारचे जीवाणू कासेत शिरलेला आहे हे पाहणे. रक्ताची तपासणी, ब्लड टेस्ट, आजार, संसर्ग आणि खनिजाची कमतरता ओळखण्यासाठी. CBC रिपोर्ट मधील महत्वाचे घटक. जनावराला ताप आल्यास किंवा खाणे बंद केल्यास CBC म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट करतात. या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. हिमोग्लोबिन, HB, रक्तातील लोहाचे आणि पांढऱ्या पेशींचे प्रमाण हे शरीरातील ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. WBC, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल, या शरीरातील सैनिकी पेशी आहेत. आजाराशी आणि संसर्गाशी लढण्यासाठी या पेशी काम करतात. लाल पेशी, RBC, रेड ब्लड सेल, रक्तातील मुख्य पातळी दर्शवतात. या कमी झाल्यास जनावराला अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिन, HB, काम शरीरातील ऑक्सिजन पुरवणे. नॉर्मल रेंज गाई आणि म्हशीतले 9.5 ते 15 ग्रॅम पर डेसिलिटर. रिपोर्टची स्थिती, याचा अर्थ काय आहे? नॉर्मल रेंज 9.5 ते 15. जनावर निरोगी आहे, रक्तातील पातळी उत्तम आहे. नॉर्मल पेक्षा कमी, उदाहरणार्थ 7 किंवा 8 जर असेल तर जनावराला ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय झालेला आहे, रक्ताची कमतरता आहे. मुख्य कारण गोचिड ताप, टिक फिवर. पोटात जंताचा मोठा प्रादुर्भाव आणि श्वसनाची कमतरता असू शकते. पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल, आजाराची व जीवाणूची लढण्याचे काम ह्या व्हाईट ब्लड सेल करतात. हे शरीराचे सैनिक आहेत. नॉर्मल रेंज 4000 ते 12000 पर मायक्रोलिटर. रिपोर्टची स्थिती, त्याचा अर्थ काय आहे? शेतकऱ्यांसाठी माहिती. नॉर्मल पेक्षा जास्त, उदाहरणार्थ 15,000 पेक्षा जास्त जर झाल्या
WBC, तर शरीरात मोठा जीवाणूंचा संसर्ग, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा सूज आहे. शरीर आजाराशी लढत आहे. नॉर्मलपेक्षा खूप कमी झालं, 3,000 पेक्षा कमी झालं. तर व्हायरल फिवर किंवा रोगप्रतिकार क्षमता खूपच कमी झालेली आहे. उपचाराची दिशा, WBC वाढले असल्यास डॉक्टर योग्य ते अँटीबायोटिक सुरू करण्याचा निर्णय घेतात. रक्तातील कॅल्शियम, ब्लड कॅल्शियम दुभत्या जनावरांसाठी अत्यंत महत्वाचे. काम, हाडाची बळकटी, स्नायूंचे कार्य आणि दूध निर्मिती. नॉर्मल रेंज 8.5 ते 11.4 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. रिपोर्टचा अर्थ, जर कॅल्शियम 8 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा कमी असेल तर जनावरांना मिल्क फिवर होण्याचा मोठा धोका असतो. उपाय, अशा वेळी डॉक्टर तातडीने कॅल्शियमचा सलाईन, IV कॅल्शियम लावतात. रक्तातील फॉस्फरस, ब्लड फॉस्फरस प्रजनन आणि ऊर्जेसाठी महत्व. काम, शरीरातील ऊर्जेची निर्मिती करणे आणि जनावरांची प्रजनन क्षमता म्हणजे मांस टिकवणे. नॉर्मल रेंज 4 ते 7 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. रिपोर्टचा अर्थ, फॉस्फरस कमी झाल्यास जनावर माती, दगड, दोऱ्या, प्लास्टिक खाऊ लागते, याला पायका म्हणतात. जनावर वेळेवर माझावर येत नाही आणि काही वेळा लघवीतून रक्त, रेड वॉटर जाण्याची समस्या उद्भवते. दुधाची तपासणी, आता याला आपण मिल्क टेस्टिंग म्हणतो. कासेचे आरोग्य आणि दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी. फॅट आणि SNF, नॉर्मल व्हॅल्यूज, किमान मर्यादा. दूध संघांना दूध देताना या 2 गोष्टी प्रामुख्याने मोजल्या जातात. गायीमध्ये फॅट 3.5% पेक्षा जास्त आहे का? SNF 8.5% पेक्षा जास्त आहे का? म्हशीमध्ये फॅट 6% पेक्षा जास्त, SNF 9% पेक्षा जास्त. शेतकऱ्यांसाठी टीप, SNF आणि फॅट अचानक कमी झाल्यास जनावरांच्या आहारात लक्ष देणे गरजेचे आहे. चारा आणि पशुखाद्य यात बदल करणे आवश्यक असू शकते. जनावराला पचनाचा किंवा पोटाचा त्रास असू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी प्यायल्याने फरक पडतो. सोमॅटिक सेल काउंट, SSC, अर्थ, दुधातील मृत पेशी आणि पांढऱ्या पेशींची संख्या. हा कासेचा दाह म्हणजे मस्टायटिस ओळखण्याचा सर्वात महत्वाचा रिपोर्ट आहे. नॉर्मल रेंज 2 लाख प्रति ml पेक्षा कमी. सोमॅटिक सेल काउंट, पेशींची संख्या. कासेची स्थिती आणि अर्थ, 2 लाख पेक्षा कमी. कास पूर्णपणे निरोगी आहे, उत्कृष्ट दर्जाचे दूध आहे. 2 ते 5 लाख सुप्त मास्टायटिस असू शकतो. जर हा सोमॅटिक सेल काउंट जर 2 लाख ते 5 लाखच्या दरम्यान असेल तर सुप्त मास्टायटिस असू शकतो, म्हणजे सबक्लिनिकल मास्टायटिस. बाहेरून लक्षण दिसत नाही, दूध फाटत नाही, पण संसर्गाची सुरुवात झालेली आहे. 5 लाखापेक्षा जास्त. मास्टायटिसची लागण, कासेला सूज येते, दुधात गाठ येण्याची शक्यता असते, त्वरित उपचाराची गरज आहे. दुधाचे कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट. आता कल्चर टेस्ट, बॅक्टेरियल कल्चर टेस्ट केली जाते दुधाची. कासेचा दाह म्हणजे मस्टायटिस झाल्यावर दुधात नक्की कोणता जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया गेलेला आहे हे लॅब मधून शोधून काढले जाते, याला कल्चर म्हणतात. यामुळे आजार पसरवणारा मुख्य शत्रू कोण आहे हे डॉक्टरांना समजते. सेन्सिटिव्हिटी, यात जीवाणूला मारण्यासाठी कोणते अँटीबायोटिक म्हणजे औषध काम करेल हे लॅबमधून तपासून पाहिले जाते. फायदा, अंधारात गोळी न मारता डॉक्टर रिपोर्ट पाहून अचूक औषध निवडू शकतात. यामुळे मास्टायटिस 100% बरा होतो आणि खर्च वाचतो. रिपोर्ट हातात आल्यावर डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारावे? शेतकऱ्यांनी न घाबरता किंवा संकोच न करता खालील प्रश्न डॉक्टरांना नक्की विचारावेत. पहिला, घटकाचे प्रमाण. डॉक्टर, या रिपोर्टमध्ये रक्तातील किंवा दुधातील कोणत्या घटकाचे प्रमाण कमी किंवा जास्त झालेले आहे, असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. आजाराशी संबंध, या वाढलेल्या किंवा कमी झालेल्या आकड्याचा माझ्या जनावरांच्या आजाराशी नेमके काय संबंध आहे? उपाय आणि आहार. तिसरा प्रश्न तुम्ही विचारू शकता, या आजारातून बाहेर येण्यासाठी कोणता आहार, सप्लिमेंट किंवा औषध द्यावे लागेल? मी गोठ्यात काय बदल करू? शेतकऱ्यांनी टाळण्याच्या चुका. स्वतः डॉक्टर बनू नका. रिपोर्ट समजून घेणे म्हणजे स्वतः उपचार करणे नव्हे. रिपोर्टचा अर्थ समजून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार करा. गुगलवर विसंबून राहू नका. इंटरनेटवरील माहिती सामान्य असते आणि प्रत्यक्ष गोठ्यातील जनावरांचा आजार यात फरक असू शकतो.
नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकांवरती विश्वास ठेवा. अचूक उपचार टाळा. अपूर्ण उपचार टाळा. लॅब रिपोर्टनुसार डॉक्टरांनी दिलेला अँटीबायोटिकचा कोर्स उदाहरणार्थ 3 किंवा 5 दिवस पूर्ण करणे. लक्षणे कमी झाली तरी मध्येच औषध थांबवू नये. तर हे अँटीबायोटिक जसे असते की 3 ते 5 दिवस द्यावं लागते, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यायचं आणि मध्येच थांबवायचं नाही. जरी आजार दिसला नाही, मध्येच आजार कमी झाला, तरी ते जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवस द्यायचं. थोडक्यात महत्वाचे समरी. पुराव्यावर आधारित उपचार. लॅब रिपोर्ट हा आजाराचा पुरावा आहे. तो केवळ कागद नसून जनावरांच्या आरोग्याचा आरसा आहे. तुलना करा. नॉर्मल रेंज आणि रिपोर्टमधील आकडा रिझल्ट यांची नेहमी तुलना करायला शिका. रक्त तपासणीचे सूत्र. WBC वाढले तर शरीरात संसर्ग आहे आणि हिमोग्लोबिन कमी म्हणजे रक्तात लोहाची कमतरता आहे. सुसंवाद. पशुवैद्यक आणि शेतकरी यांच्यातील पारदर्शक संवादामुळे जनावरांचे आयुष्य आणि शेतकऱ्याचा पैसा दोन्हीही वाचतो. धन्यवाद.